नमस्कार सगळ्यांना. आपण आता आहोत थिंक अँड ग्रो रिच या पुस्तकाच्या शेवटच्या चॅप्टरला. आणि त्या चॅप्टरचं नाव आहे चॅप्टर नंबर 15, हाऊ टू आउटविट द 6 घोस्ट ऑफ फिअर. भीतीच्या 6 भूतांवर मात कशी करावी. ओके, असा सुंदर चॅप्टर आहे. आपण रीडर्स आर लीडर्स हा ऑनलाईन बुक क्लब चालवतोय. आज खरं म्हटलं तर त्याचा 99वा दिवस आहे. म्हणजे 99 सेशन्स झाले, त्याच्यातला हा 99 सेशन आहे. आणि या सेशनमध्ये आपण सेल्फ हेल्प बुक कॅटेगरीतले पुस्तकं घेत असतो. आणि असं जसं आपण एक पोल घेतला होता आणि त्या पोलमध्ये असं ठरलं होतं की आपण थिंक अँड ग्रो रिच हे पुस्तक घेऊया. आणि त्यानुसार आपण ते घेतलं. आता 14 चॅप्टर कंप्लीट झाले आणि हा 15वा चॅप्टर अतिशय महत्वाचा चॅप्टर आहे असं मला वाटतं. तो महत्वाचा यासाठी आहे की यासाठी नाही की मला काही मिळवायचं आहे आयुष्यात, तर यासाठी की व्हॉट एव्हर वी आर हॅव्हिंग राईट नाव आणि द वे वी आर लिव्हिंग राईट नाव याच्याबद्दल आपल्याला सजग व्हायचंय. सजग म्हणजे काय व्हायचं? अवेअर व्हायचंय. मग का अवेअर व्हायचंय? तर बऱ्याच वेळेस काही भूतं आपल्या मानगुटीवर किंवा आपल्या मनावर बसलेली असतात. आणि ही भूतं बसलेली हे मुळात आपल्याला माहित नसतं. आणि ते माहीत नसल्यामुळे आपले डिसिजन चुकत असतात. आपले ऍक्शन्स कमी पडत असते आणि आपल्याला वेगवेगळे आजार सुद्धा होत असतात. हे खूप बोल्ड स्टेटमेंट सांगतोय. तर आपल्याला काही आजार सुद्धा या भीतीमुळे होत असतात. तर मग ह्या जे काही बसलेली हे जी भूत आहेत, तर ते 6 प्रकारची भूत आहे असं नेपोलियन हिल म्हणतात. ती आपण समजून घ्यायला पाहिजे. म्हणजे ते आपल्याला माहित नाही का? येस, आपल्याला ती माहिती आहे. इव्हन लहानपणापासून आपण डायरेक्टली इनडायरेक्टली ऐकलेली आहेत. पण त्याबद्दल आपण अवेअर नाही आहोत. तर आत्ताच्या भागामध्ये आपण अवेअर होणार आहोत त्या भूतांविषयी. आणि एकदा की अवेअर झालो की मग आपल्याला कळेल, अरे हा असं आहे का, मी जास्तच घाबरतोय का, मग मला ही भीती कमी करता आली पाहिजे. मग त्यावरती उपाय आपल्याला विचार करता येईल. उपायचं सेशन खरं खूप मोठं आहे. पण जितकं मला पटपट सांगता येईल काही उपाय, तर ते उपाय आपण डिस्कस करूया. पण पहिली कारणं समजून घेऊया. तर सुरुवात करतो आहोत, भीतीच्या 6 भूतांवर मात कशी करावी. भीती यशाचा सर्वात मोठा शत्रू असं नेपोलियन हिल म्हणतात. तसं म्हणतात की भीती ही मनाची एक अवस्था आहे. मन माणसाच्या नियंत्रणात असते. खरं म्हटलं तर कुठलीही भावना ही मनाचंच एक रूप आहे. मनालाच आपण सगळे हे भावना होत असतात. आणि बऱ्याच वेळेस आपण काय करतो की अननेसेसरीली एखादी भीती आपल्या मनात बाळगून ठेवतो. त्याला आपण प्रिज्युडाइज थिंकिंग पण म्हणू शकतो. पूर्वग्रह पण असतो की नाही, असं असं होतं. अंधारात गेलं की भूत दिसतं. असं कोणी सांगितलेलं असतं. किंवा आपण काही सर्टन गोष्टी पाळतो. समजा मांजर जर आडवी गेली तर मग चुकीचं काहीतरी होतं. किंवा माझे आजोबा असायचे, कुठेही कामाला निघाले तर त्यांना जर रस्त्यामध्ये चालताना एखादी समजा भगिनी रिकामा हंडा घेऊन जात असेल दिसलं, तर ते काम करायला जायचंच नाही. परत रिटर्न यायचे. त्याने रिकामा हंडा बघितला, आता माझं काही काम होणार नाही. आणि मग ते परत येऊन जायचे. मग अशा बऱ्याचशा गोष्टी असतात की ज्या मनामध्ये आपण घर करून ठेवतो आणि त्याचा परिणाम आपल्या निर्णय क्षमतावर होत असतो. ओके, त्या काही गोष्टी, त्या काही भीती आपण काढून टाकल्या पाहिजे. तर त्यांनी स्टार्टिंग म्हटलं की भीती कुठून येते. तर पहिले मनाच्या नकारात्मक विचारांमधून भीती येते. आता ते मनाचे नकारात्मक विचार कुठून येतात? तर ते पण आहे की बऱ्याच वेळेस संगतीचा परिणाम आपल्याला होत असतो. आणि संगतीमध्ये आपण ह्या गोष्टी ऐकत असतो. जसं मी तुम्हाला म्हटलं की आमच्या आमच्या ऑफिसमध्ये बरेच कलिग आहेत. तर त्याच्यामध्ये आधी असं व्हायचं की आम्ही थोडं निगेटिव्ह वगैरे बोलायचो आणि नंतर पुस्तकं वाचल्यापासून मग मी असं ठरवलं की कोणालाच निगेटिव्ह जास्त करून बोलू द्यायचं नाही आणि बोललं तर आपण ते डायव्हर्ट करायचं किंवा स्पष्ट सांगायचं की निगेटिव्ह बोलू नका. पण व्हायचं असं, म्हणजे इथं आमचंच उदाहरण देत नाही, तुमच्या इथे पण तुमच्या ऑफिसेसमध्ये पण ह्या गोष्टी होत असतील. तर मेनली व्हायचं असं की त्यांचे प्रॉब्लेम्स घेऊन येणार. प्रॉब्लेम आल्यानंतर ते त्यांच्या प्रॉब्लेम विषयी बोलणार की असं झालं तसं झालं, मग त्याला डायबिटीज झाला, त्याला बीपी झाला, मग त्याला ह्या गोष्टी झाल्या, मग आम्ही एखाद्या डॉक्टरकडे गेलो, तिथे मग खूपच डेंजर काम होतं. आणि मग तो त्या सिनेरिओ ऐकून तो बॅकअप माइंडमध्ये राहून जायचा. म्हणजे मी खूप चांगला आहे, सगळं व्यवस्थित आहे, पण त्या गोष्टी ऐकून एक भीती मनात राहायची. त्यामुळे कुठेही जाताना, हॉस्पिटलच्या समोरून जाताना किंवा काही जाताना, तर ते थ्री फोल्ड विचारायचं, म्हणजे पुढचा विचारायचा, अरे असं माझ्या बाबतीत झालं तर, असं झालं तर सिक्रेटमध्ये आपण सांगितलंच आहे की आपणच स्वतः आजार ओढून घेत असतो. आता ह्या भीतीमुळे आपणच ते जास्त विचार करत असतो. तर मग पहिली गोष्ट, हे निगेटिव्ह विचार जर आपल्या मनात नाही आले, ओके, तर खूप चांगल्या पद्धतीने आपण आयुष्य जगू शकतो. ओके, अजून एक उदाहरण फक्त देतो. म्हणजे याचे 3-4 रीतीने आपल्याला हे पॉइंट एक्सप्लेन करता येतील. पण मला प्रॅक्टिकली जे जाणवतात ते मी फक्त तुम्हाला सांगतो. मी दररोज स्विमिंगला जातो. दररोज म्हणण्यापेक्षा आठवड्यात 4 वेळेस तर जातोच जातो. आता माझे कलिग आहेत. तर त्यांनी मला प्रश्न विचारला की तुम्ही स्विमिंग पूलमध्ये जातात. आता स्विमिंग पूलमध्ये कितीतरी लोक येतात. ओके, आणि मग तुम्ही एकाच स्विमिंग पूलमध्ये पोहतात.
ओके. मग कशा पद्धतीने तुम्ही हे मॅनेज करतात, की तुम्हाला नाही वाटत का तुम्हाला आजार होतील? तुम्ही कसं काय अशा पाण्यामध्ये पोहू शकतात? मग आय आय थॉट वाईल की अरे माझ्या डोक्यात हा विचार कधीच नाही आला. ओके, मी जातोय बिनधास्तपणे आणि गव्हर्नमेंटचा तो पूल आहे, ते क्लिनिंग व्यवस्थित ठेवतात, सगळ्या बाबतीत ठेवतात. पण ह्या माणसांनी एवढा विचार केला की बापरे मग असं होतं, मग तेच लोक उड्या मारतात, मग ते हायजिनिक आहे का, हे ते आणि ते माझ्या मनातही नव्हतं. पण बऱ्याच वेळेस काय होतं की आपण समजा अशा निगेटिव्ह काही गोष्टी असतील, ठीक आहे काळजी घ्यावी, ओके, पण अननेसेसरीली अधिकची काळजी झाली, म्हणजे अति झाली ती काळजी, की अशा काही गोष्टींमुळे काय होतं की तुम्ही अधिकची काळजीचा विचार करता आणि त्यावेळेस आपल्या मनात नसलेल्या गोष्टी मनात येतात आणि मग तिथे गेल्यानंतर मग काही वेळेस पोहता पोहता तुमच्या समजा तोंडात पाणी गेलं किंवा मग समजा पोहता पोहता समजा काही गोष्टी घडल्या तर आपण जास्त विचार करायला लागतो आणि मग असा विचार करतो हा आता बॅक्टेरिया याच्यात गेला असेल, आता हे होईल ते होईल आणि मग खरंच त्याचे सिमटम दिसायला लागतात आणि आपण आजारी पडतो. ही एक गोष्ट तुम्हाला फक्त सांगितली की निगेटिव्ह विचार येतात कुठून. मग ते आजूबाजूच्या भौतिक जे काही गोष्टी घडत असतात त्याच्यामधनं येत असतात. पण रोंडा बर्न यांनी किंवा जोसेफ मर्फी यांनी आपलं उत्तर देऊन टाकले. आजूबाजूला गोष्टी घडतच राहणार आहे. तुम्ही तुमच्या स्वतः किती स्ट्रॉंग बनवता यावर आहे. पुढचा मला वेडा म्हणतोय, पण मी स्वतःला वेडा समजतो का नाही? हो, जर तुम्ही स्वतःला तो म्हणतोय म्हणून समजायला लागले, तुम्ही खरंच वेडे ठराल. You should train your mind that की whatever the circumstances happening in around my life, I'm not going to affect with it. ओके, मला काही परिणाम नाही. तुम्ही तिकडे काही बोला, मी एकदम स्ट्रॉंग आहे. मला काहीच फरक पडत नाही. असं जेव्हा आपण स्वतःला बोलू, तेव्हा आपण मनातून स्ट्रॉंग राहू. तर इथं भीती येते कुठून? तर भीती मनाच्या नकारात्मक विचारांमधून येते. ओके, मग हे नकारात्मक विचाराचं पण कुठेतरी इनपुट असतं. ते पण आपण इथे इनडायरेक्टली डिस्कस केले. पुढे म्हटलं की भीती काय करते? यशाचा मार्ग रोखते, ध्येय सोडायला लावते. बरोबर ना? की आता मला आर्मीत जायचंय सपोज किंवा मला सीए ला जायचंय. लोकांनी घाबरून दिलं, बापरे त्याच्या एवढ्या स्टेप्स असतात, असं करावं लागतं, तसं करावं लागतं आणि काही मुलं तर मग फेल होतात, मग काही मुलं सुसाईड करतात. काही मुलांचं काही जॉब लागत नाही. एवढं सगळं घाबरून दिलं की बिचारा ज्याला सीए करायचं असतं, ज्याला आर्मी करायचं असतं, तो घाबरून जातो. त्याचं ध्येय सोडून देतो आणि घरीच बसतो. अशाही गोष्टी होतात. म्हणजे ही तर एक गोष्ट सांगितली मी. अशा असंख्य गोष्टी भीतीमुळे होत असतात. मग याला उपाय काय? तर भीती ओळखा, समजा आणि जिंका. खरंच ती भीती आहे का? कशामुळे मी घाबरतो आहे? किंवा मला खरंच ध्येय मिळवायचं आहे का नाही? याचं अनालिसिस प्रॉपर आपण केलं पाहिजे. जर तुम्हाला असं वाटत असेल की मला अनालिसिस नाही करता येते, मला जास्त विचार नाही करता येते, तुम्ही डायरी लिहिण्याची सवय करा की मला काय हवंय. ओके, आणि एका मागच्या एखाद्या रेकॉर्डिंगमध्ये तुम्हाला सापडेल की निर्णय कसा घ्यावा याच्यामध्ये मी 5 विवेक सांगितले होते. ते मनशक्ती प्रयोग केंद्राचेच 5 विवेक आहेत जीवनगीता या चॅप्टर मधले. तर ते जर तुम्ही 5 विवेक जर वाचले, तुम्हाला कळेल अरे भीतीचं कारणच नाहीये. ओके, तर हे पण समजून घ्या. तर हा एक अवेअरनेस आपण इथे क्रिएट करतोय. आता पुढे इंटरेस्टिंग आहे बघा. 6 मूलभूत भीती, एक नजर. म्हणजे त्यांनी सांगितलं की 6 कारण आहेत भीतीचे. आपण कुठल्या कारणात मोडतो हे आपण आता ठरवायचं आहे. तर आता मी एक वन बाय वन घेतो तिथे डायरेक्ट वाचण्यापेक्षा. पहिली जी भीती आहे ती म्हणजे गरिबीची भीती. त्याला म्हटलं फिअर ऑफ पॉवर्टी. सर्वात विनाशकारी भीती. म्हणजे मी गरीब होईल का? माझा कॅश फ्लो थांबेल का? ओके, मग माझी नोकरीच जाईल का? किंवा माझा बिझनेसच बुडेल का? ही जी काही भीती असते, ही गरिबीची भीती, यामुळे पण माणूस खूप जास्त डिप्रेस झालेला असतो. कितीतरी व्हॉट आय कॅन से कितीतरी सुसाइड्स या मुळे झालेली आहे. की फॉर एक्झाम्पल एखादा लोन घेतलेलं असतं, लोन फिटत नसतं, मध्येच कोरोना येतो. मध्येच असं वाटतं की यार मी एवढे सगळे पैसे 10 सीआर पर्यंत सगळे याला लावले, ट्रेडिंगला लावले, शेअर मार्केट गुंतवले आणि नंतर असं झालं की काहीतरी कारणामुळे शेअर मार्केटच पडलं. पडल्यानंतर माझे सगळे पैसे जात आहेत आणि त्या टेन्शनमध्येच तो माणूस हार्ट अटॅक येतोय. ओके, किंवा तो सुसाईड करतोय. असे प्रकार घडलेले आहेत. तर मग ही जी भीती ही म्हणजे सगळ्यात मोठी विनाशकारी भीती असं म्हटलंय. विनाशकारी म्हणजे विच कॅन अफेक्ट अवर लाईफ. आपलं आयुष्य उद्ध्वस्त करू शकते अशी ही भीती आहे. अशी लक्षणं काय आहे, की ह्या भीतीमध्ये तुम्ही आहात का नाही हे कसं ओळखू शकाल? तर पहिले की तुम्हाला उदासीनता असते. काही करायची इच्छाच राहत नाही. काहींचं तुम्ही बघता आहेत माझे काही मित्र असे आहेत. 1 मिनिट पाणी पितो फक्त. असे माझे काही मित्र आहेत, की त्यांच्याकडे कॅश फ्लो चांगला असला, की ते खूप आनंदी असतात. थोडा कॅश फ्लो म्हणजे एंड ऑफ द मंथ झाला, कॅश फ्लो कमी झाला, की एकदम उदासीन दिसायला लागतात. त्यात काहीच इच्छा नाही, आता एकदम मी शांत आहे, असं दिसायला लागतं. एक लक्षण आहे, की द
फिअर ऑफ पॉवर्टी. तर काळजी, पैशाची सतत चिंता. काही जणांना सारखं पैसा 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 याच्याबद्दल ते विचार करत असतात. तो येईल का, मग माझे हप्ते भरेल का, किंवा पुढचं कसं करायचं, याचा एकदम कंटिन्युअसली त्यांचा चिंता त्यांची चालू असते. हे एक कारण भीतीचं असू शकतं. नंतर भीतीचं कारण एकच आहे, म्हणजे गरिबी, पॉवर्टी येऊ नये म्हणून त्यातले हे सिम्पटम सांगतात. नंतर सावधगिरी, जोखीम घेण्याची भीती. काही लोक, जसं मी बरेच बिझनेस केलेले आहेत त्यामध्ये, काही माझे बिझनेस पार्टनर आहे ते अति जास्त विचारी आहेत. ओके. किंवा इथे रिस्क घ्यायला पाहिजे का नाही, मग घेतल्यानंतर आपला किती लॉस होईल, मग याचीच जास्त भीती असते की तो एखादा बिझनेस आपण सुरू करतोय तो लॉस होईल का. आणि त्याची त्यांनी प्लॅनिंग करून ठेवलेली असते की मग किती गुंतवायचे, मग किती एफर्ट्स घ्यायचे, याचं सगळं लिमिटेशन्स त्यांनी दिलेलं असतं. आणि मग याच्यामुळे काय होतं की ती भीती इतकी मनात असते की त्यांचे ज्या काही ऍक्शन्स असतात त्या ऍक्शनमध्ये भीती निगेटिव्ह पद्धतीने काम करत असते. यासाठी मी तुम्हाला आवर्जून पुस्तक एक सुचवेल, ते म्हणजे 10x रूल, रिटन बाय ग्रँड कॉर्डन. की आपल्या प्रत्येक अ, जी गोष्ट, आपली प्रत्येक गोष्ट जी असक्सेसफुल होते, ज्याच्यामध्ये आपण नापास होतो, त्याचं एकच कारण असतं, ते म्हणजे आपण ऍक्शन त्या पद्धतीने घेतलेले नसतात. ओके, समजा मला एखादा बिझनेस मोठा करायचा आहे आणि मी घरीच बसून मस्त खातोय पितोय, आराम करतोय आणि लोकांपर्यंत पोहोचतच नाहीये. ओके, तुमचा बिझनेस फेलच जाणार. मग यात काय तो देव येईल आणि डायरेक्ट तुम्हाला काही दिलं असं नाहीये. तर त्याचं कारण त्यांनी ऍक्शन सांगितले की लेस ऍक्शन लेस रिझल्ट. तर दुसरं एक लक्षण त्यांनी सांगितलंय, नकारात्मकता. माझ्या ह्याच्याने होणार नाही. तुम्ही बऱ्याचपैकी असे काही लोक बघतात की सारखे निगेटिव्हच बोलत असतात. मग त्यांनी कसं काय केलं, त्याचा बिझनेस कसा चाललाय, मग आता कसं करू शकला, मी तर नाही करू शकलो असं बाबा, आणि तो फेल झाला तर, दे टॉक कॉन्स्टंटली निगेटिव्ह. हे पण एक गरिबीची भीती मध्ये तुम्ही मध्ये आहात हे दर्शवतो. दुसरी गोष्ट प्रोक्रॅस्टिनेशन, त्याला आपलं टाळाटाळ, निर्णय पुढे ढकलणे. बरेच लोक रिस्क घेत नाही. बरेच लोकांना असं म्हणणं असतं की आत्ता रिस्क नको, मग कसं करायचं, मग प्रोक्रॅस्टिनेट करतात. मग श्रीमंतांचं ऍक्च्युली, असं श्रीमंत म्हणण्यापेक्षा मी मोठ्या लोकांचं बघितलं ते डायरेक्ट नाही म्हणत नाही. ते काय म्हणतात, ठीक आहे, आय विल थिंक अबाउट इट अँड लेट यू नो. मी तुम्हाला 2 दिवसाने सांगतो. मी समजून जायचं की ते दे आर नॉट इंटरेस्टेड. ओके, हा एक प्रकार आहे. पण इथे टाळाटाळ करणं म्हणजे काय, की अरे तू आता ऍक्शन घ्यायला पाहिजे. ओके, इट्स युअर टाइम टू टेक ऍक्शन, आणि तू टाळाटाळ करतोय, म्हणजे ही पण एक भीतीचंच रूप आहे. म्हणजे एखाद्याला सांगितलं, अरे ही खूप छान ऑपॉर्च्युनिटी, तू नोकरी सोड आणि बिझनेस कर, तर नोकरी सोडणारच नाही. मग जर नोकरी तो सोडतच नसेल, ते समजून घ्यायचं की त्याला गरिबीची भीती वाटते. हे त्यातला त्यातला प्रकार आहे. नाही बाबा, मला रिस्क नाही घ्यायची, किंवा मी नाही करत, जाऊ दे, मी आता पुढच्या वर्षी रिझाईन देतो, मग तुझ्याकडे येतो, बघू तो पण तुझा बिझनेस चालतो का. जसं आम्ही आमचा बिझनेस जेव्हा सुरू केला, तेव्हा आमचं जेव्हा सगळ्या गोष्टी सुरू केल्या, आमचे 3 जण होतं. पण आम्ही 2च जण क्लिअर क्लिअर होतो की आम्हाला ह्या जॉब सोडून, सगळं सोडून फक्त बिझनेस करायचा, आम्ही क्लिअर होतो. आणि दुसरा जो होता तो, तुझं म्हणणं असं होतं की ठीक आहे, तुम्ही सुरू करा, मी आहे, आणि जशी माझी मदत लागेल मी तुमचं हे करेल. पण आम्ही त्याला असं म्हटलं की नाही बाबा, तसं नको. करायचं तर आपण सगळं सोडूनच आम्हाला करावं लागेल, कारण 24 तास इथे दिलं तरच ह्या गोष्टी सक्सेसफुल होतील. आणि तेव्हा नेमकं मी 10x रूल नावाचं पुस्तक चांगलं वाचलं होतं. तेव्हा माझ्या डोक्यात क्लिअर होतं की आपल्याला जर फेल्युअर आलं तर ते आपण कमी ऍक्शन घेतल्या त्यामुळेच. त्यामुळे आम्ही स्पष्ट त्याला सांगितलं, जर करायचं असेल तर जॉब सोड. पण त्या माणसाने जॉब सोडला नाही. आणि मग आम्हीच त्याला सोडलं की बाबा नको, वी विल डू इन अवर ओन वे. तर ही टाळाटाळ होत असेल समजून घ्यायचं, गरिबीची भीती आहे. दुसरं, अतिसंशय, इतरांवर विश्वास नाही. काही जण खूप अतिसंशय करत असतात. बिझनेसमध्ये असेल, किंवा रिलेशन्स मध्ये असतील, किंवा नोकरीमध्ये असेल. मग अतिसंशय जरी असला तरी तो माणूस डिस्टर्ब असतो. कारण बघा ना, आता मी इथे बसलोय, माझ्या मनामध्ये कोणाविषयी संशय आहे. ओके, मी तुमच्याशी छान पद्धतीने बोलू शकणार नाही, छान पद्धतीने काम करू शकणार नाही, छान पद्धतीने शिकवू शकणार नाही, छान पद्धतीने जेवू शकणार नाही, कारण बॅक ऑफ माइंड त्या गोष्टी चालू आहेत. आणि त्याचे खूप डीप मध्ये परिणाम होत असतात. तेही जर मला पुढे वेळ मिळाला तर मी नक्की तुम्हाला सांगेल की काय परिणाम होतात भीतीमुळे. तर हे सिम्पटम्स आहे गरिबीच्या भीतीचे. आपण हे अनालिसिस करायला पाहिजे, अरे मी ह्याच्यामध्ये कुठे नाही ना. ओके, कारण याचा काही उपयोग नाही तुम्हाला, हे अननेसेसरीली मनात ठेवलेले विचार आहेत. ओके, कारण हे ऍट द एंड त्याचा काहीच उपयोग नाही, उलट तुम्ही ते पेटतायत. ओके, आणि उलट तसंच लोक, तशाच गोष्टी तुम्हाला दिसतील. आता काही भारतीय उदाहरणं सांगितले, जसं सचिन तेंडुलकर यांचं उदाहरण सांगितलं की ते गरीब कुटुंबातून आले, पण गरिबीची भीती त्यांनी कधी बाळगली नाही, ते थांबले नाही, कठोर परिश्रम केले, आणि जगामध्ये चांगले ते खेळाडू झाले. त्याच्यानंतर धीरूभाई अंबानी,
गॅस स्टेशनवर ते काम करायचे. गरीब आहे हे कधी मर्यादा त्यांनी मानली नाही आणि त्यांनी रिलायन्स उभं केलं. म्हणजे आधी त्यांच्याकडे काहीच नव्हतं ना. ओके. आणि जे काय होतं ते हातावर त्यांनी काम केलं आणि एक मोठं ध्येय बाळगलं. जे होईल ते होईल. ओके. तर चांगलं होईल, वाईट झालं तरी मी माझ्या पद्धतीने उभं राहील, थोडा लढेल. इव्हन अजून एक उदाहरण सांगायचं ते म्हणजे इन्फोसिसचं. इन्फोसिसचं तर तुम्ही विचार जर केला असेल ना नोकरी सोडण्याच्या बाबतीत, जर इन्फोसिस तुम्ही नारायण मूर्तींबद्दल, सुधा मूर्तींबद्दल जरा वाचलं, ऐकलं, तर नारायण मूर्ती पण पेट्रोल पंप किंवा बाहेरच्या ठिकाणी काम करत होते. बाहेरच्या देशातही काम करत होते. जेव्हा इंडियात आले तर त्यांची इच्छा होती की मला स्वतःची कंपनी उभारायची आहे. पाहिलं तर तो माणूस एमटेक झालेला, प्रचंड हुशार. नारायण मूर्ती प्रचंड हुशार आणि सुधा मूर्ती पण प्रचंड हुशार. त्या टेल्कोमध्ये होत्या. आणि ह्या दोघांनी असं ठरवलं की आपण लग्न करायचं. पण लग्न करण्यासाठी त्यांचे जे म्हणजे सुधा मूर्तींचे आजोबा ते तयार नव्हते. त्यामुळे तुझ्याकडे नोकरी नाहीये. मग त्यांनी नोकरी पकडली. 3 महिने नोकरीचा जॉब केल्यानंतर लग्न झाल्यानंतर ते जॉब त्यांनी सोडला. आणि सुधा मूर्तींना त्यांनी कन्व्हिन्स केलं की बघ बाई, मला असं वाटतं की मी हेच करायला पाहिजे बिझनेस, आणि त्यासाठी तू मला सपोर्ट दे. तेव्हा सुधा मूर्ती अजिबात डगमगल्या नाही की बाबा काय होईल, मग तू एवढं शिकलेला आहे कशाला नोकरी कर, चांगल्या त्या ऑफर चांगल्या होत्या. पण ते म्हणे, नाही मला हेच करायचंय. आणि त्यासाठी सुधा मूर्तींनी स्वतःकडचे जे सोनं होतं ते गहाण ठेवलं, दिलं. त्यातनं 10,000 रुपये जमा केले आणि ते त्यांच्या कंपनीला दिले. याला आपण म्हणतो धाडस. आता हेच जर त्यांच्यामध्ये मनात भीती असती, अरे इन्फोसिस चालेल का, मी तर माझं सोनं पण देतोय, आताच नुकतंच लग्न झालंय आणि मी एवढा शिकलेलो आहे, याचा जर विचार करत बसले असते तर आज एवढं मोठं इन्फोसिसचं विश्व झालं नसतं. तर ही खूप छान उदाहरण आहे जे आपल्याला गरिबीच्या विचारातनं बाहेर काढतात. ओके. तर हे 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 3-4 पुस्तकं जर तुम्ही लिंक केलेत ना, तर आपल्याला कळतं की आपले विचार आपण खूप छान पद्धतीने वेगळ्या वेगळ्या लेव्हलवर नेऊ शकतो. हुंडा बर्न असतील, जोसेफ मर्फी असतील, आणि नेपोलियन हिल यांचं हे पुस्तक असेल, यातनं हे विचार आपण टाळले पाहिजे हे स्पष्ट आपल्याला होतं. पैशाची भीती सोडा, संपत्तीचे स्वप्न बघा, ऍक्शन घ्या आणि प्लॅनिंग करा, असं त्यांनी याचा सारांश सांगितलाय. तर पहिलं भीती झाले, असे 6 आहेत. 6 मधले 4, एक झालाय, आता 5 राहिलेत. पुढचं बघा. कसली भीती असते ती म्हणजे टीकेची भीती, म्हणजे क्रिटिसिझम. बऱ्याच वेळेस मुलांशी बोलताना पण आम्ही मुलांना म्हणत असतो की तुम्ही पुढचा मला काय म्हणेल असा विचार करू नका. तसंच आहे, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये काय निर्णय घ्यायचे असतील तर ते निर्णय, मला असं वाटतं की तुम्ही छान पद्धतीने विचार करा की अरे हा मी निर्णय घेतोय, याचा हेतू काय. जर त्याचा हेतू चांगला असेल आणि जर ते समाजाच्या विरुद्ध असेल पण तुमचा हेतू चांगला असेल तर बिनधास्त तुम्ही तो निर्णय घ्यायला पाहिजे. जसं दशरथ मांझींची गोष्ट तुम्हाला माहिती असेल, द मांझी हा पिक्चरही तुम्ही बघितला असेल. तर पटकन सांगतो, ऍक्च्युली बऱ्याच गोष्टीच सांगला, पण तुम्हालाही तसं बोर नको व्हायला. तर हे दशरथ मांझीचं असं असतं की त्यांची बायको डोंगरावरून पडते. म्हणजे ते ज्या गावात राहत असतात तिथे मोठा डोंगर असतो आणि एका गावातून दुसऱ्या गावात जायचं म्हणजे 40 किलोमीटरचा फेरा असतो. आणि त्यांची बायको प्रेग्नेंट असते, त्या अ, डोंगरावर चढत असते, तिचा पाय घसरतो, ती खाली पडते. हे मेडिकलमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात, रस्त्यात तिचे मरते. ही मेल्यानंतर दशरथ मांझींच्या डोक्यात ऑलरेडी असतं की हा डोंगर जरा कापून आहे ना, इथून म्हणजे रस्ता करायला पाहिजे, तोडून तोडून हा रस्ता करायला पाहिजे. पण हे कोणी ऐकत नसतं आणि नंतर ते ठरवतात की आता बायको तर मेली, त्यांना खूप समा बसतो. आणि मग ते म्हणतात, नाही मला हा डोंगर फोडायचा आहे. ओके. आता डोंगर फोडायचा आहे म्हटल्याबरोबर सगळे लोक म्हणतात ये सटिया गया है. का सटिया गया है? कारण आता बायको वारली म्हणून आता तो सगम्यात आहे आणि म्हणून म्हणतोय की डोंगर फोडायचा आहे. तर सगळे लोक त्याला नाव ठेवतात. तो म्हणतो नाही, आता झालं, माझं जे झालं आयुष्य जगून झालं म्हणे. तो यंग होता बरं का. झालं जगून म्हणे, आता समाजासाठी काहीतरी करायचंय. मला असं वाटतं इथं रस्ता व्हावा. तरच आपलं गाव कनेक्ट होईल. आपल्या सगळ्यांना मेडिकल सगळ्या गोष्टी भेटतील. आणि सगळ्यांचा विरोध असताना त्याने त्याच्या शेळ्या बकऱ्या सगळ्या विकून टाकल्या. छन्नी हातोडा विकत घेतला आणि सकाळी निघायचा तो गावातून. गावातून निघायचं तर सगळे लोक हसायचे. म्हणजे बघा क्रिटिसिझम. तर सगळे लोक हसायचे आणि हा वेडा झाला वगैरे. तो जायचा परत यायचा, जायचा परत यायचा. उन्हाळ्यामध्ये एकदम तप्त उन्हामध्ये त्यांनी काम केलं. पावसाळ्यामध्ये इतक्या पावसामध्ये काम केलं. उन्हाळ्यामध्ये ते एक वेळेस आगीतून कसा तरी वाचला. पावसाळ्यामध्ये त्याला साप चावला, कसा तरी तो वाचला. त्याच्यानंतर त्यांनी इतका डोंगर फोडला, इतका डोंगर फोडला, त्या डोंगरामधनं जे काही खडी निघाली, लोकांनी ती खडी विकून घरं त्यांचे मोठे उभे केले. इकडे तिकडे न बघता तो डोंगरच फोडून राहिला.
असं करत करत 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, ते क्रिटिसिझम ऐकत 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 तुम्हाला खोटं वाटेल, 27 वर्ष दशरथ मांजरेने ते डोंगर फोडला आणि आज तिथे खूप छान रस्ता तयार केलाय. त्या रस्त्याचं नाव आहे दशरथ मांझीपथ किंवा मांझीपथ. त्यांना पद्मश्री अवॉर्डने पण सन्मानित करण्यात आलेलं आहे. बट थिंक इज दॅट की मी एखादी गोष्ट डिसाईड केली आणि मी ती करायला जातो, तर लोक हसतात, आपल्याला क्रिटिसाइज करतात. तर ते क्रिटिसिझम आपल्याला बसवता आलं पाहिजे. बघा ना, आता मी डोंगर फोडायला चाललोय, लोक हसतात. मी म्हणाले बाबा लोक, कुठे लोक हसतात, कुठे जातो बाहेर. ओके, कशाला समाजाचं काहीतरी वेगळं करायचं? समाज तर आपल्याला सपोर्ट नाही करत आहे. पण असं म्हटलं जातं की वन मॅन चेंज द हिस्ट्री. ओके, तसं आपण एकटे जण आहोत, आपल्याला माहिती आहे, हे क्लिअर आहे, हे व्यवस्थित आहे, तुम्ही सुरू करा. ओके, बरोबर लोक हळूहळू जॉईन होतील. तर तेच झालं ना, जेव्हा 25 वर्ष त्यांनी डोंगर फोडला, शेवटच्या फेजमध्ये आलं, तर सगळे लोक येऊन मदत करायला लागले दशरथ मांझीला. पण शेवटी झालं म्हणजे 25 वर्ष त्याला कन्सिस्टन्सी ठेवावी लागली, क्रिटिसिझम सहन करावं लागली. द थिंग इज दॅट क्रिटिसिझम होणारच. चांगल्या गोष्टीचं क्रिटिसिझम व्हावं, तर हे तुमची पावती की यू आर डुईंग समथिंग ग्रेट. ओके. त्यामुळे अजिबात क्रिटिसिझमला घाबरू नका. आणि यासाठी मनशक्ती केंद्राने जे वाक्य सांगितले ते मला आवडतं. ते म्हणजे हेतू बघा. माझा हेतू लोकांसाठी काहीतरी करण्याचा आहे ना. ओके, माझा अजिबात असा हेतू नाही ना की मला काहीतरी स्वार्थीपणा मी काहीतरी करतोय किंवा काहीतरी लोभापायी मी एखादी गोष्ट करतोय. तर ती असेल तर ती आज ना उद्या बंद पडेल. पण माझा हेतू चांगला आहे ना, मग लोकांचा विरोध होऊ द्या, उलट ते चांगलं आहे. मी उलट स्वतः दुःख सहन करतोय. उलट एक स्वतः त्रास करून घेतोय, जेणेकरून अजून चांगल्या गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये घडतील. तर मोठी फिलॉसॉफी आहे, पण दॅट्स गुड थिंग. नेपोलियन हिल इथे म्हणतात की टीकेची भीती माणसाला इनिशिएटिव्ह, क्रिएटिव्हिटी अँड पर्सनॅलिटी नष्ट करते. तुम्ही इनिशिएटिव्हच घेत नाही, कारण तुम्हाला माहिती आहे हे लोक क्रिटिसाइज करतील. बऱ्याच वेळेस मुलांना सांगावं लागतं की अरे तुम्ही मॉनिटर व्हा, मग ते नाही नाही, आम्हाला विरोध करतील. अरे पण तू त्यांनी स्ट्रॉंग होणार आहेस. जर तू क्रिटिसिझमला घाबरला तर तो इनिशिएटिव्ह कधीच घेऊ शकणार नाही. काही जण मुलांकडे क्रिएटिव्ह आयडिया असतात. आता टीचरमध्ये पण सांगावं लागतं आम्हाला, टीचर्सला किंवा आम्ही टीचर्सला पण सांगतो की कोणी जर क्रिएटिव्ह आयडिया सांगत असेल तर पहिले ऐकून घ्या, त्याचा सन्मान करा आणि नंतर सांगा की ही आयडिया रन होऊ शकते का नाही होऊ शकत. पण बऱ्याच वेळेस काय होतं, एखादा हात वर करतो आणि आपण त्याला झापतो, "ए, काय विषय चाललाय, तू कसं काय उत्तर देतोय, तिकडचं ते आउट ऑफ बॉक्स थिंकिंग करू नको, हे फक्त मगअप कर." असं म्हटल्याबरोबर तर क्रिएटिव्हिटी नष्ट होऊन जाते की अरे हे क्रिटिसाइज करताय. मग तो म्हणतो कुठे मॅडमला सांगायचं, मॅडम त्याचा वगैरे इज्जत काढेल. त्यामुळे तो सांगतच नाही. तर तसं न करता जस्ट पॉज, लिसन केअरफुली, किंवा तुम्हाला तेव्हा वेळ नसेल तर त्याला शेवटच्या वेळेमध्ये उठून विचारा की "ए बाबा काय आहे? सांग, तुझं काय आयडिया होती." तर या पद्धतीने तुम्ही ते करू शकता. लोक काय म्हणतील याची काळजी करत माणूस स्वतःचे स्वतः सोडून देतो. तर तसं अजिबात करू नका. अजूनही वेळ गेली नाहीये. तुम्हाला जे आयुष्यात करावंसं वाटतं, प्रोव्हायडेड हेतू चांगला असेल तर. तर मला असं वाटतं की मी असं काहीतरी करावं, लोकांची पर्वा का करायची? असा हेतू नाहीये. नेपोलियन हिल यांनी जरी ते सांगितलं नाही, तर इट्स अ कॉमन सेन्स, की त्याचा हेतू चांगला असला पाहिजे. मग तुम्ही बिनधास्त लढा. ओके. क्रिटिसिझम चं काही कारण पण त्यांनी सांगितलंय, की आत्मविश्वासाचा अभाव. स्वतःच्या मतावर ठाम राहत नाही, इतरांना अप्रुव्हलसाठी थांबतो. हे आपण 4 वेळेस विचारतो, "अरे हे बरोबर आहे का? मी हे करू का?" पुढच्याला कळलं याला कॉन्फिडन्स नाहीये, तो क्रिटिसिझम करायला लागतो. सो आत्मविश्वास बाळगा, त्याचा अभाव ठेवू नका. नंतर व्यक्तिमत्व लपवणे. स्वतःचे खरे विचार व्यक्त करायला भीती वाटते, कॉम्प्रोमाईज करतो. बऱ्याच वेळेस मी बघितलंय की काही जण काय करतात, गंमत पाहतात. ते सांगतच नाही काही त्यांचं काय मत आहे, काय नाहीये. आणि कधी-कधी असं वाटतं की बाहेर सगळं चुकीचं चाललंय. पण आपण बोललो तर आपणच वाईट होऊ. किंवा समजा मी आता 5 मित्रांच्या ग्रुपमध्ये आणि 4 मित्र समजा स्मोकिंग करतायत. ओके, आणि मी त्यांच्याबरोबर आहे. अरे करताय आता मी कसं काय त्यांना विरोध करायचा ना? तर मी त्यांना विरोध नाही करणार आणि मी ते ऐकून घेईल. ओके. तर आता ऐकून घेतल्यानंतर किंवा मी पाहून घेतल्यानंतर मी कॉम्प्रोमाईज केले माझे विचार. का? की मी यांना क्रिटिसाइज केलं तर मला ते ग्रुपमध्ये ठेवणार नाही. ओके. मग ही एक भीती आहे. मग यामुळे काय होतं, क्रिटिसिझम वाढत जातं. क्रिटिसिझमची भीती वाढत जाते आणि आपण स्वतःला कॉम्प्रोमाईज करतो. ओके. त्यामध्ये तुम्ही तुमची स्टँड घेऊ शकता. हळू तुम्ही अलिप्त होऊ शकता. बऱ्याच गोष्टी आहेत किंवा तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही इग्नोर करू शकता ॲज लाँग ॲज दे आर नॉट फोर्सिंग यू. दुसरी गोष्ट, नवीन गोष्टी टाळणे. लोक हसतील या भीतीने नवीन संधी, उद्योग, टॅलेंट दवडतो. बऱ्याच वेळेस ते होतं, की माझे बरेच मित्र, तुमचेही बरेच जण असतील, की लोक काय म्हणतील किंवा लोक हसतील का याच्या भावनेने आपण नवीन स्टार्टअप करत नाही. अ, जसं माझे वडील मुंबईला होते. मुंबईला असताना बरेच म्हणजे ते शिक्षक होते. पण शिक्षक असतानाही सुद्धा तेव्हा खूप खूप कमी पेमेंट असायचा.
पण तरी पण संध्याकाळी आल्यानंतर साईड बिझनेस म्हणून मग ते एखादी फ्रेम तयार करायचे किंवा काही शिकवण्याचे या पद्धतीने ते सगळ्या गोष्टी करायचे. तेव्हा त्यांनी कधी असा विचार नाही केला. हे मला उदाहरण जे जाणवते मी सांगतो, तुमच्याकडे भरपूर उदाहरणंही असतील. तर तेव्हा त्यांनी असा विचार नाही केला की लोक मला काय म्हणतील, ओके, किंवा लोक हसतील का. त्यांना माहिती होतं की मला मोठं व्हायचं, हे सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटी पार पाडायच्या, ते बिंदास केले. आणि आज ठीक आहे, मोर दॅन हॅपी. ओके, खूप छान पद्धतीने सगळं चाललंय. तर या पद्धतीने टीकेची भीती असेल आणि तुम्ही ती बाळगत असाल तर ती पहिले काढून टाका, असं नेपोलियन हिल आपल्याला या सेकंड पार्टमध्ये सांगतात. तिसरी भीती आहे ती म्हणजे आजारपणाची भीती. याविषयी मी बरंच बोललेलो आहे आजारपणाच्या भीतीविषयी, पण परत एकदा सांगतो. हायपोकॉन्ड्रिया, आजार नसताना आजार वाटणे. ओके, ही टर्मिनॉलॉजी सांगितली की हायपोकॉन्ड्रिया उलट दोन तीन प्रकार आहे याच्यामध्ये. बऱ्याच लोकांचं कसं असतं की समजा ते डॉक्टरकडे जातात आणि डॉक्टर त्यांना सांगतात की यू आर परफेक्टली फाईन. मग ते काय म्हणतात, इफ आय एम अ फाईन यू आर नॉट गुड डॉक्टर. ओके, आय विल चेंज द डॉक्टर. मग ते दुसऱ्या डॉक्टरकडे जातात आणि दुसऱ्या डॉक्टरला म्हणतात, अरे मला काय झालंय सांग. आता तो दुसरा डॉक्टर असतो तो हुशार असतो. त्याला एक माहिती असतं प्लॅसिबो इफेक्ट. मलाही माहिती असेल प्लॅसिबो इफेक्ट. प्लॅसिबो इफेक्ट म्हणजे काय, तो अशा गोळ्या देतो, त्या साखरेच्या गोळ्या असतात आणि त्याला सांगतो की बाबा हे साखरेच्या सॉरी या मोहराच्या गोळ्या आहेत. जेवण झाल्यानंतर घ्यायची एक, उपाशीपोटी एक घ्यायची, सॉरी, जेवण झाल्यानंतर एक घ्यायची, रात्री झोपताना परत एक घ्यायची, दुपारी समजा तुम्हाला थोडा त्रास झाला की परत घ्यायची. आणि तो देतो आणि घेऊन जातो. आणि तो माणसाला बरं वाटतं. 2-3 दिवसात तो म्हणतो, "अरे डॉक्टर तू जबरदस्त आहे. मला आता बरं वाटायला लागलं." आणि ह्या डॉक्टरला माहिती असतं ते फक्त साखरेच्या गोळ्या आहेत. मग नुसत्या साखरेच्या गोळ्याने सुद्धा आपण बरे होऊ शकतो. याला म्हणतात प्लॅसिबो इफेक्ट. म्हणजे हा मनाचा खेळ आहे. आणि दुसरा डॉक्टर कसा आहे, की त्याच्यामध्ये तो हायपोकॉन्ड्रिया आहे. म्हणजे त्या डॉक्टरने एका डॉक्टरने त्याला क्लिअर सांगितलं, "तुला काही आजारच नाहीये. तुला गोळ्या कसल्या देऊ?" तर द थिंग इज दॅट आजार नसताना आजार तुम्ही बाळगत असाल त्याला हायपोकॉन्ड्रिया आपण म्हणतो. दुसरी गोष्ट, जर तुम्हाला आजारपणाची भीती असेल तर आळशीपणा, व्यायाम आणि कष्टाला नकार देता तुम्ही. ओके. म्हणजे ही आजारपणाची भीती. आजच मी आमच्या शाळेच्या ग्रुपला एक पोस्ट केलं, की त्यांना मी असं सांगितलं, जसं मी केरळला गेलो होतो आणि केरळला गेल्यानंतर तिथे मला एका बॉटनिकल गार्डनमध्ये काम करणाऱ्या एका भगिनीने मला सांगितलं, की म्हणे तुम्हाला कुठलाही आजार असू द्या किंवा काहीही असू द्या म्हणे, तर छोट्या 2-3 गोष्टी करायच्या म्हणे. पहिली गोष्ट म्हणजे रोज 5 किलोमीटर चालायचं. आणि 5 किलोमीटर चालायचं म्हटलं, 5च का चालायचं? मी 1च किलोमीटर चालेल. मग त्यांनी कॅल्क्युलेशन सांगितले. ते मला आता डिटेल आठवत नाही. पण ते म्हणे तुमचे हार्ट बीट्स ॲक्टिव्ह होण्यासाठी आणि तुमचं ब्लड सर्क्युलेशन स्टार्ट होण्यासाठी एक सर्टन स्टेप्स तुम्हाला घ्यावे लागतात. म्हणजे तुम्ही नुसतं फिरून आले आणि झालं असं नाही. सर्टन स्टेप म्हणजे 5 किलोमीटर फक्त चालायचं. किंवा ग्राउंडला 5 राउंड मारा. म्हणजे मोठं ग्राउंड पाहिजे त्याला 5 राउंड मारा तुम्ही. त्याच्यामुळे पूर्ण ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं. तुमचं फॅट लॉस होतो. तुमचं डायजेशन सिस्टम वाढते. ओके. त्याचबरोबर हार्मोन बॅलन्स होतं. तुमचा राग शांत होतो. ज्या भावना असतात त्या न्यूट्रलाइज होतात. तर हे तुम्ही सिंपल करा. ओके. त्याचबरोबर भरपूर पाणी प्या आणि स्ट्रेस रिलीव्ह करण्यासाठी दिवसातनं एकदा तरी मेडिटेशन करा, की स्ट्रेस तुम्हाला आहे याचं जाणीव करून तुम्ही त्यासाठी वर्कआउट करा. ते सिंपल काही गोष्टी मी माझ्या मित्रांना शेअर केल्या. त्यांनाही त्या आवडल्या आणि ते नक्की ते फॉलो करतील. पण ते फॉलो करणार नाही याचा अर्थ काय होईल, की ते व्यायामालाही नकार देत आहे, कष्टाला नकार देत आहे, म्हणजे आळशीपणा. आणि एकदा आळशीपणा जर आपल्या मनामध्ये असेल, तर पुढे ती आजारपणाची भीती आपल्याला मनामध्ये असणारच. कारण आपल्याला माहिती आहे, की मी आळशी आहे. म्हणजे लिटरली तुम्हाला सांगतो, अ, काही मित्र असे आहेत, की त्यांचं पोट एकदम प्रचंड फुगलेलं आहे. ओके. आणि त्यांना माहिती आहे फुगलेलं आहे, त्याच्या पुढे काहीही अडचण येऊ शकते. पण मग जिम लावावी. जिम लावावी, 1-2 दिवस जिमला जातात. तिसऱ्या दिवशी अरे यार नको. खूप हेक्टिक होतं, त्यापेक्षा नको. काही जिम लावून अधिक जेवण होतं. उलट ते कष्ट किंवा ते एनर्जी लॉस्ट भरून काढण्यासाठी अजून डबल जेवण होतं. पण द थिंग इज दॅट जर आजारपण तुमची भीती जर तुम्हाला दूर करायची असेल, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक तर चालायला लागा किंवा चालणं. जे मुलं अजून यंग असतील, 21 वर्षाच्या आत असेल, मी म्हणाल सिंपल एक टार्गेट ठेवून द्यायचं, की मी सिक्स पॅक बनवेल. ओके, त्यांनी करून द्यायचं. आणि ज्यांना असं वाटतं त्यांचं लग्न वगैरे झालं, 30च्या वरती आहे, तर तुम्ही रोज 5 किलोमीटर तुमच्या पार्टनरला घेऊन का असेल तुम्ही 5 किलोमीटर चला. त्यांनी आर्थिक भीती दूर होईल. का? कारण तुम्हाला त्याचे सिम्प्टम्स माहिती आहे ना, त्यातनं किती फायदे होत आहेत. ओके, तुम्हाला जर ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतंय, फॅट लॉस तुमचा होतोय, हार्मोन बॅलन्स होत आहे, तुम्हाला काही भीतीच राहणार नाही. ऑटोमॅटिक कॉन्फिडन्स वाढेल. आता मी जवळ मला जसं शक्य आहे तसं मी 5 किलोमीटर चालत असतो. तर चालताना मी अजून त्याच्यामध्ये एक ॲड ऑन केलं. ते म्हणजे अनवाणी पायाने चालणं. अनवाणी म्हणजे बेअर फूट.
कुठलीही चप्पल न घालता चालणं. याचं होतं काय, आपण आपलं जे फूट असतं, आपण दिवसभर जर बघितलं तर आपण चप्पल शूज मध्ये राहतो, त्यामुळे आपलं डायरेक्ट अर्थिंग जमिनीशी होत नसतं. जर तुम्ही अनवाणी पायाने, म्हणजे साधा 2 राऊंड जरी अनवाणी पायाने जर चालला, तर तुमचे जे फूट्स असतात डायरेक्टली जमिनीला टच होतात. त्यामुळे बरेचसं हार्मोन बॅलन्स जास्त लवकर होतं. एक अर्थिंग आपल्या शरीराला होते. अधिक माहितीसाठी युट्यूबला पण याचं दिलेलं आहे की व्हॉट आर द बेनिफिट्स ऑफ वॉकिंग बेअरफूट. ते तुम्ही नक्की बघा, तुम्हाला त्याचाही ते अर्थ कळेल. तर इनफॅक्ट मला असं सांगायचंय, आजारपणाची भीती तुम्हाला यासाठीच वाटेल जर तुम्ही आळशी असाल, जर तुम्हाला हायपोकॉन्ड्रिया असेल, नकारात्मक विचार तुमच्याकडे सारखे सारखे येत असतील. नकारात्मक विचार नकारात्मक लोकांमधून होतात. जे लोक फार काय आजाराविषयी बोलतात त्यांच्यापासून लांब पळा. तुम्ही आजाराविषयी बोलत असाल तर आजपासून थांबवा. यापुढे मी सोल्युशन, मला जे हवंय त्याविषयी मी बोलेल. आजाराविषयी मी बोलणार नाही. आजार क्युअर करायचा असेल त्याविषयी तुम्ही बोला. मला आजार आहे, मला आजार आहे, मला हा त्रास आहे, अजिबात बोलू नका. ओके, नकारात्मक विचार थांबवा. हे सांगतो तुम्हाला जनरल वाटतंय, पण आम्ही ह्याच्या मागे म्हणजे आम्ही सगळ्यांनी आपल्या ग्रुपमध्ये आपण सगळ्यांनी द सिक्रेट वाचलंय, ॲटॉमिक हॅबिट वाचलंय. ओके, हे सगळे पुस्तकांचा आधार घेऊन आपण सांगतोय की नेव्हर टॉक निगेटिव्ह. ओके, दुसऱ्यांशी पण निगेटिव्ह बोलू नका, आपल्याविषयी पण निगेटिव्ह बोलू नका. त्याच्यानंतर सेल्फ मेडिटेशन. नक्की जरूर तुम्ही मेडिटेशन करा. मेडिटेशनमुळे तुम्हाला त्याचा फायदा होईल. कारण मेडिटेशन असं आहे की तुम्हाला सगळ्यांना असं वाटत असेल की मेडिटेशन म्हणजे डोळे बंद करणं, हे करा. विपश्यना बेस्ट मेडिटेशन आहे. पण जसं मी काल तुम्हाला म्हटलं, तर मेडिटेशन मध्ये तुम्ही स्वतःला टास्क पण देऊ शकता. जसं मी म्हटलं, मानस पूजा, व्हिज्युअलायझेशन हे एक मेडिटेशन आहे. किंवा मनशक्तीचं 20 मिनिटाचं शरीराशी संवाद नावाचं मेडिटेशन आहे. हेडफोन टाकायचे, शरीराशी संवाद लावून द्यायचं, बरोबर ते 6 चक्र आहेत आपले, 6 चक्रांवर घेऊन जातं. प्रत्येक चक्राचं महत्व आपल्याला सांगतं, ते ऍक्टिव्हेट करतं. ओके, त्याचा एक तुम्ही फायदा घेऊ शकता. त्याच्यानंतर तुम्ही टास्क देऊ शकता. असं इमॅजिन करू शकता की मी मस्त बसलेलो आहे, माझी स्वतःची, आय एम अ काउन्सिलर राईट नाऊ, मी चेअरमन आहे. आणि माझ्याकडे मला जे आवडते पर्सनॅलिटी माझ्या समोर येऊन बसलेत, आय एम टॉकिंग विथ देम. जो कालचा चॅप्टर आपल्याला सांगत होता, त्यानुसार तुम्ही तुमची इनव्हिजिबल काउन्सिलर ची एक मीटिंग भरवा. त्याच्यामध्ये त्या, जसं आईन्स्टाईनला मी बोलवलं होतं, आईन्स्टाईन यांना सांगेल, "सर आईन्स्टाईन, तुम्ही मला तुमची सांगा, तुम्ही काय काय एक्सपेरिमेंट केले मला सांगा, तुम्ही कसं शोध लावला, तुमच्यामध्ये एवढी ताकद कसं काय आली, तुमच्यात तुम्ही असे अनस्टॉपेबल कसे होतात, त्या क्वालिटीज मला द्या. आय विल आस्क देम." इव्हन काही पुस्तकात असं लिहिलंय की तुम्ही आज्ञा दिली पाहिजे निसर्गाला की मला हे हवंय. निसर्ग तुम्हाला ते देईल नक्की. हे सेल्फ मेडिटेशनच्या मध्ये येतं. म्हणजे बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये मी शॉर्ट शॉर्ट मध्ये सांगतोय. काही क्ल्यूज आहे ते समजून घ्या. नंतर सहानुभूती शोधणे, आजारी दिसून लक्ष मिळणे. याच्यामधली पण एक गोष्ट आहे, ते सांगतो. म्हणजे आजारपणाची भीती वाटत असेल त्या लोकांकडे ह्या गोष्टी असतात. ते काय करतात, काही जण मुद्दामून आजारी पडतात. ओके, तर जसं तुम्हाला क्लिंटन यांची बायको माहिती असेल, क्लिंटन यांची बायको मुद्दामून आजारी पडायची. ओके, एक दिवस त्यांना महत्वाची मीटिंग होती आणि त्या मीटिंगला फॉरेनवरून कोणीतरी येणार होते आणि हे बिल क्लिंटन घरातून निघत होते. तेवढ्यात त्यांनी क्लिंटन यांच्या बायकोने पडण्याचं नाटक केलं आणि एकदम म्हणे, "मी पडली आणि मला खूप कळ आली आणि आता मला कसं तरी होतंय आणि तुम्ही जाऊच नका." तर त्यांचं असं सारखं म्हणणं असायचं की तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या. ओके. मग ते सगळं वर्णन बिल क्लिंटनच्या ऑटोबायोग्राफीमध्ये त्याच्यामध्ये त्यांनी केलेलं आहे आणि ती ही घटना मी ते तुम्हाला सांगितली. द थिंग इज दॅट की बरेच लोक तसं पण करतात. ओके, की मला जास्त अटेन्शन मिळावं म्हणून मी आजारी पडतोय. असंही होतं. ते सुद्धा तुम्ही करू नका. आता लोक करत असेल, वी कॅन कंट्रोल. जे आपल्या हातात कंट्रोल ते आपण करू शकतो. पण तुम्ही जर तसं करत असाल तर तसंही करू नका. तर ही आजारपणाची भीतीचे कारण आहेत. याच्यावर उपाय, काही उदाहरण त्यांनी सांगितले. त्याच्यामधलं मिका सिंग यांचं सांगितलंय की पार्टिशनच्या ट्रोम्यामध्ये ते होते. मेंटली आणि फिजिकली खूप त्यांना त्रास होता, पण त्या मेंटल आणि फिजिकल हेल्थ त्यांनी डिस्टर्ब होऊ दिली नाही. ओके, आणि ते खूप छान पद्धतीने पळाले आणि ते जिंकले. ओके, म्हणजे ज्या काय ऑलिम्पिकमध्ये होते, त्यांनी त्यांच्या भीतीच्या एनर्जीला कन्व्हर्ट केलं. ओके, तर हे काही उदाहरणं अशी आहेत की ते आपल्याला सांगतात की आपण आजारपणाला पण लढू शकतो. ओके, आणि आलेली परिस्थितीला आपल्याला समोर जायचं ना. मग घाबरून काय करणार आहोत? तर अजिबात घाबरायचं नाही. जे आहे समोर, तर आय विल फेस इट. ओके, कारण घाबरून तुम्ही अधिक, म्हणजे एखादं संकट याच्या आधीच आपण गळून जातो. तर तसं न करता जे होईल ते मी चांगल्या रीतीने फेस करेल. त्याच्यानंतर स्टीव्ह जॉब यांचं सांगितलं त्यांनी,
कॅन्सर डायगोनाइज झाल्यानंतरही काम चालू ठेवले. आज माझा शेवटचा दिवस असेल तर मी हे करेल का असा प्रश्न विचारायचा. मग त्यांनी असं सांगितलं की आजारपणा होईल आणि ते मी करेल असा विचार करण्यापेक्षा असं समजायचं की मला आज शेवटचा दिवस आहे माझा. मी आज काय करू शकेल? ओके. तसं समजायचं की आता माझ्याकडे खूप वेळ कमी आहे आणि मला चांगलं काहीतरी करायचं मी ते करत जाईल. असा निगेटिव्ह विचार करण्यापेक्षा चांगला विचार करून तुम्ही तुमचं काम करू शकता. त्याच्यानंतर पुढचं आणि शेवटच्या तीन झाल्या ना? 3, 4, 5, 6. हां, पुढचे 3 आहेत ते पटपट सांगतो. थोडा वेळ घ्यावा लागेल मला, पण महत्वाचा आहे आज शेवटचा चॅप्टर असल्यामुळे. प्रेम आणि म्हातारपणाची भीती. तर आता प्रेमाविषयी फार काही जास्त बोलता नाही येणार मला. पण प्रेम गमावण्याची भीती, मग तुमचे जवळचे काही नातेवाईक असतील किंवा तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर तुमचे जवळचे कोणी असेल. त्यात प्रॉब्लेम असा होतो की त्याचा त्रास खूप जास्त होतो. म्हणजे एक इन्सिक्युरिटी असते पहिली गोष्ट. म्हणजे ज्यांचं मॅरेज झाले नाही आणि जे रिलेशनशिपमध्ये आहे. तर ते इन्सिक्युअर असल्यामुळे ती भीती त्यांची इतक्या जास्त असते की त्यामुळे संशयाची वृत्ती वाढते. पहिली गोष्ट. आणि काही जण रिलेशनशिप नंतर असतात पण आपल्या एकमेकांवरच ते इतकं जास्त प्रेम करत असतात. म्हणजे ती माया म्हणता येईल तुम्हाला. त्या मायेमुळे पण जास्त भीतीमध्ये असतात, की अरे असं होईल का? तसं होईल का? आणि त्यामुळे काय होतं, की ते अधिक एनर्जी त्याच्यामध्ये जात असते. अधिक गोष्टींनी ते खूप विचार करत असतात. जसं काही लक्षणं सांगितलीत त्यांनी, की काही लोकं खूप संशय घेतात किंवा जेलियस असतात. ही पण एक प्रेम गमावण्याची भीती आहे. किंवा तो असं बोलला, ती असं बोलली, हा त्याच्याशी जास्त बोलत होता, ती तिच्याशी जास्त बोलत होती. हे प्रेम गमावण्याच्या भीतीच्या अंडर येतं. त्यानंतर खोटेपणा, रिलेशन टिकवण्यासाठी. मग काही लोकं खूप जास्त खोटं बोलतात. ओके, कारण रिलेशन टिकवायचं असतं, की अरे यांना जर कळलं, की असं-असं आहे, तर ते आपल्याशी बोलणार नाही. किंवा मग हे कळलं, तर मग आपलं रिलेशन ब्रेक होऊ शकतं. ह्या अशा बऱ्याच गोष्टी तुम्ही रिलेट करू शकता. अतिप्रेम दाखवणे, अतिप्रेम पण होतं म्हणजे अति अति जास्त पण म्हणजे म्हटलं ना तुम्हाला माया हा शब्द वापरला, की अति पण तुम्ही जास्त दाखवलं तर त्यामध्ये पण प्रॉब्लेम येतो. ओके, अति तिथे माती होते. त्यामुळे मला इथे परत-परत सारखं विपश्यना आठवतं, की यू शुड कम इन अ स्टेट ऑफ इक्वॉनिमिटी. एक समानतेवर तुम्ही आलं पाहिजे. दुःखही नाही आणि सुखही नाही. म्हणजे जास्त सुखातही नाही पडायचं, जास्त दुःखातही नाही पडायचं. जर थोडं मिडल केसमध्ये आपण राहिलो, तर थोडं छान पद्धतीने आपण जगू शकतो. त्यानंतर ऑब्सेशन म्हणजे पार्टनरशिवाय जगता येत नाही. ऑब्सेशनचे खूप बरेच प्रकार आहेत, की तू मी मी म्हणतोय तेच कर. ओके, मी म्हणतोय तसंच वाग. एक ऑब्सेशन आलं, की मग हे कशासाठी, की नाही बाबा, मग मी म्हटलं तसं नाही केलं याचा अर्थ याचं तेवढा ट्रस्ट नाहीये किंवा ही इज नॉट कमिटेड टू मी. अशा पद्धतीचे त्याच्यामध्ये पॅरामीटर सुरू होतात. ओके. तर खूप जास्त बोलण्यासारखं आहे, पण याच्याबद्दल बऱ्यापैकी तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे मी जास्त काही बोलत नाही. अनेक टॅलेंटेड लोकं आपल्याला सोडून लोक 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 आपल्याला सोडून जातील या भीतीने खोटे वर्तन करतात. प्रेमाची भीती नातं नष्ट करते. ओके. आणि जर ह्या प्रेमाची भीती तुम्हाला असेल आणि तुम्ही खूप जास्त वेगळ्या पद्धतीने वागायला लागले, तर शेवटी काही जवळची माणसं पण तुम्हाला सोडून जातात. कारण कोणाला बंधनात जास्त राहायला आवडत नाही. आणि सारखं-सारखं जर तुम्ही इन्सिक्युअरच असाल, जेलियस असाल, जास्त पजेसिव्ह असाल, मग तो बंधन वाटायला लागतं आणि मग तिथे बाकीचे ज्या पुढच्या नको असलेल्या गोष्टी घडणार आहेत, त्या घडायला लागतात. सो त्यांनी असं सांगितलं, की नेपोलियन हिल असं म्हणतात, की सेल्फ लव्ह वाढवा. तुम्ही पूर्ण आहात. कोणावरही डिपेंडंट असणं म्हणजे वीकनेस असं तुम्ही बाळगा, की कोणीही कोणावरही जास्त डिपेंड राहू नका. ओके. तो एक वीकनेस आहे. त्यामुळे सेल्फ लव्ह वाढवा. की आपण स्वतः स्वतःवर प्रेम करायचं आहे. हे पुढे मी असं म्हणेल, की एक एक म्हणजे एक मर्यादा ठेवा. ओके. म्हणजे खूपच जास्त पण अटॅचमेंट, खूप जास्त पण डिटॅचमेंट नको. प्रत्येकाला एक प्रायव्हसी द्यावी लागते आणि प्रत्येकाला एक वेळ द्यावा लागतो. प्रत्येकाला एक प्रेम द्यावं लागतं. ते आपण एकमेकांना जर दिलं, तर ते रिलेशन असेल किंवा त्या गोष्टी खूप स्मूथली चालू शकतात. नाहीतर दोन्ही टोकं चुकीचीच आहे. एकदम लक्ष नाही, हे पण आहे आणि अति लक्ष आहे, हे पण नाही. सो दॅट इक्वॉनिमिटी वी शुड थिंक अबाउट इट. पुढचं आहे म्हातारपणाची भीती आणि हे खूप महत्वाचं आहे. म्हातारपणाच्या भीतीमध्ये ना, याला मरणाची भीती म्हणता येईल का? नाही, मृत्यूची भीती नंतर दिली आहे. म्हातारपणाची भीती याच्यामध्ये तुम्ही बघत असाल, की कॉस्मेटिक्स असेल किंवा आता सध्या जो रिसर्च चाललाय ना, तुम्ही काही हॉलिवूड मूव्हीज पण बघितल्या असतील, की या काही मूव्हीज आहे ना याच्यावर आहे, की ते असं औषध काहीतरी शोधतायत, की ते औषध पिल्यानंतर, खाल्ल्यानंतर तो अजून तरुण होतोय.
इवन एल्फिस्ट फाईल जर तुम्ही जर काही बघितलं असेल तर एल्फिस्टाईन फाईलमध्ये पण त्यांनी असं विचित्र प्रकार सांगितलाय की ते काही गोष्टी, आता इथे मी जास्त बोलू नाही शकत त्या गोष्टी, बट द थिंग इज त्या काही गोष्टी त्या अशा पितात की त्या पिल्यानंतर त्यांचं एज वाढतं अशी समजू नये. काय ते देवाचं नाव पण सांगितलं, सनत का काय, सतन सतन देव आहे. आणि ती गोष्ट ते अशी पितात की त्या पिल्यानंतर त्यांचं एज वाढतं. म्हणजे त्यांना म्हातारपणाची भीती आहेच ना, त्यांना म्हातारच व्हायचं नाही. त्यांचं म्हणणं आहे, आम्ही करोडपती आहोत, आमच्याकडे सगळा पैसा आहे, आम्ही सगळा पैसा वापरू, पण आम्हाला म्हातारच व्हायचं नाही. तर ही भीती कशाला, असं नेपोलियन हिल म्हणतात की अटळ आहे, तुम्हाला म्हातारं व्हायचंच आहे. ओके. मग म्हातारं कसं व्हायचं हे आपल्या हातात आहे. ओके. म्हातारं व्हायचंच नाही हे आपल्या हातात नाहीये. ओके. जसं मी परवा पण एक लेफ्टनंट कर्नल होतं, त्यांचं स्टेटस पाहिलं. त्यांनी सांगितलं की एक माणूस तरुण असतो, म्हणजे लहान बाळ असतो, तो मोठा मोठा होतो आणि त्यांनी दाखवलं की तो म्हातारा होतो. आणि दुसऱ्या चित्रात असं दाखवलं, तो लहान मुलगा म्हातारा होतो पण तो योग करत असतो. तर मग योगा करणाऱ्या त्यांनी ते हे दाखवलं की तो म्हातारा होत असतो, एजिंग होत असतो, पण त्याची बॉडी खूप छान असते, हळूहळू एजिंग त्याचं चालू असतं. आणि जो योगा करत नाही तो म्हातारा होताना तो आधीच म्हणजे वयात असताना 30-40 वर्ष असताना तो कंबर त्याचं वाकलेलं असतं, तो एकदम नाराजपणे तो म्हातारा होतो. द थिंग इज दॅट की आपण म्हातारे होणारच आहोत, आपण कशा पद्धतीने आपलं आयुष्य जगतोय. ओके. आपल्या फिजिकल गोष्टींवर मर्यादा येतेच, हळूहळू त्या मर्यादा येत जाणार आहेत. पण याचा अर्थ तुम्ही त्या गोष्टीला घाबरणं असं मुळीच नाहीये. ओके. तर काही लक्षणं म्हातारपणाची ज्यांना भीती वाटते त्याचे काही लक्षणं ते सांगतात की वयाचे निमित्त करून ड्रीम सोडणे. काही लोक काय करतात की अरे आता वय झालं, जाऊ द्या, कुठे करत बसू. पण आपलं ध्येय किंवा आपल्याला जे काही आयुष्यात करावंसं वाटतं ते अजिबात आपण सोडायचं नाहीये वयामुळे. ओके. एज इज जस्ट अ नंबर. ओके. आणि मनाने तुम्ही किती तरुण आहात ते ठरतं. ओके. काही लिमिटेशन्स आहेत. मी खूप असंही नाही म्हणत की हा मग आता मी काय फुटबॉल खेळू का, असं तुमचं एखादं समजा एखाद्या वय झालेल्या व्यक्ती म्हणेल तर तसं मुळीच नाहीये. काही लिमिटेशन्स असतात, पण तुमचे ड्रीम्स तरी सोडायचे नाही. ज्या पद्धतीने आपल्याला करता येईल त्या पद्धतीने आपण ते लढायचंय. आता खूप उशीर झाला असे म्हणणे. काही लोक म्हणतात की वय खूप कमी असतं, आता कुठे स्टार्टअप, जाऊ दे, थकलोय आता. थकलोय आता हा जो म्हणतो माणूस तो म्हाताराच आहे असं समजावं. तरुणाईची नक्कल करणे. बऱ्याच वेळेस आहे ना, तरुणाईची नक्कल करणे म्हणजे हे पण म्हातारपणाची भीती आहे. म्हणजे कसं की मी पण तसा फॅशनेबल राहील बुवा, आणि मी पण तसंच ते भास मारणे म्हणतो आपण तसं करेल. तर तरुणाईची नक्कल करून मी स्वतःला दाखवण्याचा प्रयत्न करतोय मी तरुण आहे, दाखवण्याचा प्रयत्न करतोय, ऍक्च्युअल नाहीये. इथे प्रूव्ह होतं. स्वतःवरील विश्वास कमी होणे, मी स्वतःवर कमीच विश्वास आहे आणि त्याच्यामुळे मी लवकर म्हातारा होतो किंवा ते एक सिम्पटम्स आहेत. तर याच्यात त्यांनी रतन टाटा यांचं सांगितलंय, वयाच्या 75 वर्षानंतरही त्यांनी स्टार्टअप केला, नॅनो कार वगैरे त्यांनी सुरू केल्या. वय घरीच त्यांना त्यांना अडसळ वाटली नाही. त्याचबरोबर कॉर्नल सँडर म्हणून आहे, केएफसीचे जनक, तुम्हाला माहिती असेल ते सँडर जे आहेत ते 65 वय झाल्यानंतर त्यांना केएफसी ला सक्सेस. हॅलो, आवाज येतोय? आमची इथे लाईट गेली त्यामुळे पीसी बंद पडलाय. तुम्हाला आवाज येतोय का सगळ्यांना? हो, चालेल. मी सुरू करतो. इथं फक्त मी आता ऑडिओने बोलतो तुमच्याशी पटपट. हा, आता येस, आता येतं ना. हा. तर म्हातारपणाच्या भीतीमध्ये त्यांनी असं सांगितलं की आपण उगाच घाबरत असतो. तर हे घाबरणं आपण शक्यतो टाळलं पाहिजे. आणि जसं सांगितलं की बरेच स्टार्टअप आपण या वयातही कुठल्याही वयामध्ये करू शकतो. हा एक विषय आहे. त्याच्यानंतर पुढचा जो काही मुद्दा सांगितलाय तो खूप फार महत्वाचा आहे. तो म्हणजे मृत्यूची भीती. आता मृत्यूच्या भीतीमध्ये काय होतं, की जसं मी आता एक परवाच एक सॉरी म्हातारपणाच्या भीतीचं एक उदाहरण फक्त सांगून देतो. ते म्हणजे आपले बारामतीचे शरद पवार सर किंवा शरद पवारांचं जर उदाहरण सांगायचं तर आता वयाच्या बहुतेक 87 वयामध्ये ते आहेत आणि तरी राज्यसभेवर गेलेत.
आपल्यालाही लाजवेल अशा पद्धतीने ते कर्तृत्व करतात. अशा पद्धतीने ते लढतायत. ओके. तर हा एक खरं आदर्श आहे. की या पद्धतीने सुद्धा ते खूप छान पद्धतीने करतायत. नाहीतर आपण असं म्हणूया की नाही आता रिटायर झालो, झालं आता 60 वय झालं. इव्हन माझ्या जवळचे काही नातेवाईक पण आहेत, ते असं म्हणतात की आता माझं वय 60 झालं, आता कुठे काय करायचं, आता बस. तर असं न करता हे काही लाईव्ह एक्झाम्पल्स आपल्या समोर आहेत. त्यांचा पण आपण अ, विचार केला पाहिजे. त्यांच्याकडनं पण आपण बऱ्याचशा गोष्टी शिकल्या पाहिजे. त्याच्यानंतर पुढचं जो मुद्दा आहे तो म्हणजे मृत्यूची भीती वाटते. आत्ताच एक रिसेंटली मी पीएम मोदींचा एक इंटरव्ह्यू बघितला. त्याच्यामध्ये त्यांना जो इंटरव्ह्यू घेणारा होता त्याने विचारलं, की "बुवा तुम्हाला मृत्यूची भीती वाटते का? पुढे जाऊन तुम्ही समजा करणारा म्हणजे मरणारच आपण सगळे आहोत, तर तुम्हाला काय वाटतं?" मग तेव्हा मोदींनी ते सांगितलं, की "मी ज्या दिवशी जन्माला आलो, त्या दिवशी एक गोष्ट अटळ होती, ती म्हणजे मी मरणार आहे." ओके. म्हणजे मृत्यू हा अटळ आहे. ओके. त्यामुळे त्याला घाबरायची गरजच नाही. उलट चांगली गोष्ट आहे, की अटळ काय गोष्ट आहे मला माहिती आहे, की मी मरणारच आहे. आज नाही तर उद्या. मग त्यासाठी घाबरायची गरज नाहीये. बऱ्याच वेळेस आपण त्या गोष्टीला घाबरत असतो. अरे, आता मी मेलो तर? मग पुढे काय होईल? माझ्या घरच्यांचं काय होईल? तर ह्या गोष्टींचा विचार आपण थोडासा टाळला पाहिजे, की आपण ही गोष्ट निश्चितच धरायला पाहिजे, की आपण जाणारच आहोत. पण आजच्या क्षणाला मी काय करतोय? हे खूप महत्वाचं आहे. आजच्या क्षणाला प्रत्येक गोष्ट मी चांगल्या गोष्टीसाठी इन्व्हेस्ट करतोय का? अ, जसं स्टीव्ह जॉब म्हणतात, की असं मी काम करतो, की मी आजचा माझा शेवटचा दिवस आहे आणि मी माझा बेस्ट देण्याचा प्रयत्न करतो. आणि लक्षात घ्या, मी नेहमी विचार करत असतो, की महत्वाकांक्षा आपण ठेवायची. ओके, लोभ नाहीये, पण महत्वाकांक्षा, की आपले प्लॅनिंग ठेवायचे आपण वर्षाचे, 10 वर्षाचे, 20 वर्षाचे, या योजना आखायच्या. पण मृत्यू आहे तो आपल्याला माहीत नाही कधी येईल, काय येईल. तेव्हा सुद्धा आपण प्रत्येक स्टेपमध्ये समाधानी असलं पाहिजे, की आज मी दिवसभर आय गॅव माय 100% आणि मी आता खूप छान पद्धतीने डोळे मिटून झोपणार आहे. ओके. आणि सकाळी उठल्यानंतर रोंडा बंद जसं म्हणतात, की सकाळी उठल्यानंतर पहिले मी देवाच्या पाया पडणार आहे आणि देवाला सांगणार आहे, की देवा थँक्स आज मी आजही श्वास घेतोय. तुझ्यामुळे आजही मी जिवंत आहे आणि मी श्वास घेऊ शकतोय. चल मी आता आजचा दिवस पण जिंकून दाखवेल. ओके. तर या पद्धतीने आपला अप्रोच असला पाहिजे, की हा नको अरे मग पुढे काय होईल? पुढचं पुढे बघता येईल आपल्याला. रोजचा दिवस आपल्याला जिंकायचा आहे. रोजच्या दिवसाबद्दल आपल्याला कृतज्ञ राहायचं आहे. तुकाराम महाराजांचा एक श्लोक आहे, फक्त तो सांगतो आणि त्याच्यानंतर आपण एक 5 मिनिटाच्या आतच थांबूया. तुकाराम महाराज याविषयी म्हणतात, की माणूस जेव्हा मरायला लागतो किंवा म्हातारपणाकडे जवळ येतो, तेव्हा बऱ्याच वेळेस आहे ना आपल्याला काही गोष्टी सोडवत नाही. ओके. आणि सोडवत नसल्यामुळे काय आपण सगळ्या गोष्टींमध्ये गुंतून राहतो. जवळच्या नातेवाईकांमध्ये गुंतून राहतो. राजा असेल तर राजा त्याच्या सत्तेमध्ये गुंतून राहतो, की अरे माझी सत्ता निघून जाईल हातातनं. आपले जवळचे सगळे सोयरे असतात त्याच्यामध्ये आपण गुंतून राहतो. आणि ह्या गुंतून राहिल्यामुळे आपण नीट मरू पण नाही शकत आणि नीट जगू पण नाही शकत आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला मनाची शांती आपण घालवून बसतो. मग तुकाराम महाराज असं म्हणतात, की शेवटी ॲट द एंड जर तुम्हाला आयुष्यात सुखी व्हायचं असेल, तर ॲक्चुअली तुकाराम महाराजांनी हे काय भक्ती मार्ग सांगितलाय. तर तुकाराम महाराज म्हणतात, की तुम्ही कृष्णाला समर्पित व्हा किंवा देवाला तुम्ही काय करा झोकवून द्या. म्हणजे देवाच्या चरणी विलीन व्हा. ओके. म्हणजे देवावर सोडून द्या, की "अरे देवा आता तूच आहे, तू सांभाळ. माझं फक्त हातात कर्तव्य मी तेवढं करेल." तर श्लोक असा आहे, की "नको नको मना गुंतू मोहमाया." की "अरे मना आता माझ्या कुठल्याही मोहमायेत तू गुंतू नको. काळ आला जवळी ग्रासावया." म्हणजे काळ म्हणजे मृत्यू जवळ आलेला आहे. तर आता तो ग्रासावया म्हणजे मला घ्यायला आलेला आहे. तर तू कुठल्याच याच्यामध्ये गुंतू नको. काळाची उडी पडेबा जेव्हा, सोडविना तेव्हा मायबाप. आणि जेव्हा काळ घ्यायला येतो, तेव्हा आपल्याला आई-वडीलही सोडवत नाही. सोडविना राजा देशाचा चौधरी, सोडविना सोयरी भली भली. म्हणजे राजा असेल त्याला त्याचा चौधरी पद सोडवत नाही. सोयरी जवळचे सोडवत नाही. मग तुका म्हणतायत, तुका म्हणे दुज सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचोनिया. म्हणजे एका चक्रपाणी म्हणजे कृष्ण. तुला कृष्णाशिवाय कोणीच वाचू शकत नाही. तर तू कृष्णाला हे हो म्हणजे भक्ती मार्ग आहे. कृष्णाला तू शरण जा. तरच तुला मोक्ष मिळू शकतो, तरच तुला स्वर्ग मिळू शकतो, तरच तू छान पद्धतीने जगू शकतो किंवा मरू शकतो. तर इथे मला असं वाटतंय, की मृत्यूचा किंवा म्हातारपणाचा जास्त विचार करण्यापेक्षा निसर्ग शक्ती, तुम्ही ज्याला देवाला मानताय ते देवाची शक्ती, तुम्ही निसर्गाला मानत असाल तर निसर्ग शक्ती, यांच्यावर तुम्ही तुमचे प्रयत्न सोडून द्यायचे. त्याला फक्त एवढंच म्हणायचं, की देवा, की मी खूप छान पद्धतीने प्रयत्न करतोय. मला असं वाटतं मी 100% देतोय. ते मी तुझ्या चरणी सगळं समर्पित करतो.
तुला वाटेल तोपर्यंत तू जगव. तुला असं वाटत असेल की माझी ही सेवा संपली तर मी येऊन जाईल. या पद्धतीने तुम्ही मन मोकळं पद्धतीने जगलो तर आपण खूप छान पद्धतीने आपल्या आयुष्यामध्ये जगू शकतो. नाहीतर मग ते एक ती तलवार नाही का अशी असते, टांगती तलवार. तर टांगती तलवार असेल तर आपण जगूही शकत नाही आणि मरूही शकत नाही आणि त्याच्यामुळे बऱ्याचशा व्याधी आपल्याला होत असतात. हा एक मुद्दा मला तुम्हाला सांगायचा आहे. आता शेवटच्या समारोपामध्ये जर तुम्ही सारखं भीतीमध्ये, ह्या 6 प्रकारच्या भीतीमध्ये जर जगत असाल, तर तुम्हाला वेगवेगळे आजार झाल्या वाचून राहणार नाही. फॉर एक्झाम्पल, XYZ एका मुलीने लव्ह मॅरेज केलं आणि त्याच्या आईच्या विरुद्ध ते लग्न केलं आणि आईनी त्या मुलाला माफ केलंच नाही. मुलीला तर माफ केलंच नाही, पण त्या मुलाला माफ केलं नाही. त्याच्या विरुद्ध पोलीस कंप्लेंट झाली, त्याच्या मारामाऱ्या झाल्या. त्यांनी मग यांच्यावर केस केली. या सगळ्या गोष्टी झाल्याने याच्या मनामध्ये ह्या बिचारे गरीब कुटुंबातले आई-वडील होते. त्यांनी मुलीला लहानाचं मोठं करून पुण्याला पाठवलं होतं. तर ह्या गोष्टींमध्ये असा त्यांच्या मनावर परिणाम झाला, की ते रोज त्या माणसाला शिव्या द्यायचे आणि रोज म्हणायचे, की माझ्या मुलीला फसवलं, असं झालं, तसं झालं. कारण मध्ये गॅप पण बराच होता मुलीच्या आणि त्यांच्या वयामध्ये आणि त्यामुळे असा परिणाम झाला, की ते रोज त्यांना शिव्या देणार, बोलणार आणि राग, 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 राग. मग एक दिवस मी त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना म्हटलं, की "झालंय त्यांना माफ करा. सोडून द्या, की आपणच जागृत जास्त नव्हतो. त्यामुळे आता रडून हरकत नाही. त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर होतील." ते म्हणे, "नाही, नाही," म्हणे, "आम्ही आता सुपारीच देणार, आम्ही असं काही करणार." म्हटलं, "हा टोकाची भूमिका तुम्ही ना आता घेऊ नका. तुम्ही पहिले माफ करा. असं समजा तुम्हाला एकच मुलगी होती आणि सॉरी असं समजा तुम्हाला 2च मुली होत्या कारण त्यांना 3 मुली होत्या. तुम्हाला 2च मुलगी, 1 मुलगी नाहीच आहे असं म्हणा आणि तुम्ही आनंदी राहायला लागा." पण त्यांनी ते ऐकलं नाही आणि मला कालच न्यूज आली, की जी बाई एवढं राग-राग करत होती, ती आज हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. तिला शुगर पण आहे, बीपी पण आहे आणि तो प्रचंड वाढलेला आहे. ओके. द थिंग इज दॅट की जी बाई खूप छान पद्धतीने ती 2च वर्षापूर्वी छान होतं, तब्येत खूप छान होती, शेतामध्ये छान काम करायची. खूप छान जगायची आणि आज ती 2च वर्षामध्ये बेड रिडन आहे. ओके. द थिंग इज दॅट ही जी भीती आहे किंवा हा जो राग आहे कोणाविषयीचा, हा आपल्याला खात जातो. त्यामुळे ज्या गोष्टी तुम्हाला हातात नसतील त्या माफ करून टाका. ज्यांनी अपमान केला त्यांनाही माफ करून टाका. प्रेझेंटली जगा. प्रेझेंटली आपण आपला विचार करायला पाहिजे. आपण स्वतः जास्त आनंदी राहायला पाहिजे. तरच आपण सुखी राहू शकतो. कुठल्याही प्रकारची भीती बाळगू नका. ओके. आणि यासाठी पण अजून बरेच ज्ञानमार्ग आहेत. मनशक्ती त्यातला एक आहे, की मनशक्तीमध्ये तुम्हाला छान गाईडन्स मिळू शकतो. त्याचबरोबर विपश्यना मी तुम्हाला नेहमी सांगतो, की विपश्यना पण तुम्ही चांगल्या रीतीने समजून घ्या. तर अशा रीतीने आपला हा चॅप्टर इथे संपलेला आहे आणि याचबरोबर थिंक अँड ग्रो रिच हे पुस्तक सुद्धा आपलं छान पद्धतीने कव्हर झालेलं आहे. तर तुम्हाला हा चॅप्टर कसा वाटला? जसं तुम्ही आता सांगू शकता. तुमचे काही 1-2 फक्त पॉइंट्स असतील तर ते फक्त शेअर करा. त्याचबरोबर पुढे कुठलं पुस्तक असेल ते पण मी तुम्हाला लगेच आता जाहीर करतो. येस, दॅट्स ऑल फ्रॉम मी. तुम्हाला काय कसा वाटला आजचा चॅप्टर सांगा किंवा काही प्रश्न असतील ते विचारा. एनीवन? का जास्तच बोर केलंय? छान होता सर आजचा टॉपिक. भीतीबद्दल मी बोलते की हां. पण म्हणजे ज्या भीतीला सामोरं गेलं पाहिजे, जे फेस केलं पाहिजे आणि आपला जसं स्वतःवर विश्वास असेल, म्हणजे जे काही नवीन काही सुरू करायचं आहे तर त्याला कुठल्याही कामासंदर्भात असेल तर डेअरिंग आपण केलं पाहिजे. म्हणजे अनुभवातून नक्कीच हळूहळू प्रोग्रेस होते. हो, बरोबर आहे. म्हणजे आपण ती भीती बाळगून जर आपण म्हणजे उडी घेतलीच नाही तर आपल्याला कळणारच नाही म्हणजे काय फायदा तोटा असं म्हणजे दोन्ही अनुभव येतील. येस येस, येस, येस. बरोबर. अजून नमस्कार सर.